काय विशेष या बातमीपत्रामध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत, पण त्यातल्या महत्त्वाच्या 3 घडामोडी आपण पहिल्यांदा पाहणार आहोत। पहिली मोठी बातमी आहे शिवसेना वर्धापन दिनाच्या मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनी जनतेला भावनिक आवाहन केले। माझ्यावर होत असलेले आरोप जर खरे निघाले तर मी पदावरून पायउतार होणार आणि तुमच्यातल्या शिवसैनिकाला पक्षप्रमुख करणार असं त्यांनी म्हटलंय। त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात पुढे काय काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर दुसरी मोठी बातमी आहे पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या हत्ये प्रकरणाचा आज निकाल येण्याची शक्यता आहे। या प्रकरणातील सर्व आरोपींना कोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत। आता यावर कोर्ट काय निकाल देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। तसंच या निकालानंतर ओमराजे निंबाळकर काय भूमिका स्पष्ट करतात हेही पाहणं महत्त्वाचं आहे। तर तिसरी महत्त्वाची आणि लक्षवेधी बातमी आहे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भातली। आजचा संपाचा दुसरा दिवस आहे आणि या संपामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत। दरम्यान यावर तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी कृती समितीच्या सदस्यांना बैठकीला बोलावले। त्यामुळे आता या बैठकीत तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे।